हाय, मी कोकणची कन्या सपना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. गावाला येऊन आता 2-3 दिवस झाले. ते तुम्ही व्हिडिओ बघितलात. एक दिवशी कनेडीचा बाजार बघितला, आता कनेडीचा. त्यानंतर मग काल आम्ही अशीच गेलो होतो इकडे आंबे बघायला, रायवळे आंबे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघितलात. तर आज आहे संडे. तर आज संडे असल्यामुळे कनेडीचा बाजार पण आहे. तर सासू जाणार आहेत आमच्या, मार्केटला जाणार आहेत. त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत सगळी मुलं पण जाणार आहेत. रात्रीच त्यांनी डिसाईड केलं होतं की आम्ही सगळे जाणार आहेत. तर आज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवणार आहे तर हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते. आणि आजचा दिवसभरात काय घडेल तर ते पण शेअर करते. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज चिकन बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे मग इथे कांदा खोबऱ्याचं जे वाटण लागतं ना तर ते बनवलेलं आहे. कांदा खोबऱ्याच्या वाटणाची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली. तर पहिल्यांदा सगळ्यात वाटण बनवून घेते. त्यानंतर मग इथे आता आज नाश्त्यासाठी डोसे बनवणार आहे, म्हणजेच आंबोळी बनवणार आहे. तर ते पण सर्वांसाठी, म्हणजे चाय आणि आंबोळी चांगली लागते म्हणून मग. आणि हे केळीचं सॉप आहे, आताच मागाशी जाऊन काढून घेऊन आली. केळीचे जे पान असतं ना त्याच्या पाठीमागचा जो दांडा असतो तर ते आहे. केळीचं पान पण आहे. आणि इथे मस्तपैकी भिड्यावरती, नेरल्याच्या तव्यावर नाही, भिड्यावरती मस्तपैकी इथे आता मी डोसे बनवून घेते. मंगेशना तसे पातळच आवडतं, तसे जसं उठतील त्यांना तसं मी बनवून देईन. आणि हे एवढं पीठ आहे, उरले तर मी दुपारी चिकनसोबत पण खातील मुलं. मग ते आवडतं, म्हणजे मुलांना चिकनसोबत डोसे आणि चिकनचा रस्सा खायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मग दुपारी डोसे पण बनवेन. चपाती कोणाला पाहिजे असेल तर चपाती पण बनवेन. तर हे असं सगळं आजचा मेनू असणार आहे. आणि आज जे काही दिवसभरात असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन तसं. आणि गावचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं. आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हे असे मस्त थोडे असे, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. तर ह्या पद्धतीने असे करते. आणि सगळ्यांचा आवडतीचा मेनू म्हणजे डोसे किंवा घावणे वगैरे काय असेल तर मुलांना जास्त करून चायसोबतच आवडतात. चटणी वगैरे कोण जास्त खायला बघत नाही. तर त्याच्यामुळे मी आज इथे डोसे आणि चायसोबतच डोसे खाणार आहेत मुलं. तर हे मस्त असे डोसे आता बनवते आणि उरलेलं मग नंतर दुपारी बनवते. तर हे बघा, आता मी इथे बसले सगळ्यांसोबतच चाय आणि डोसे खायला. तर तुम्ही पण या चाय आणि डोसे खायला. हा भैया, कनेडिक सगळी चालली होती बघा, काय काय तर घेऊन यावा बाई. मंथन, भाईू, विभा, वरद, आये, अंकेताई, ही बघा सगळी रिक्षेत जाऊन बसतात आता. ही सगळी जाऊन बसली. इकडे फणस काढायला चढलेत वरती. प्राणीन खाल्लेला आहे ना जरासा. अच्छा, तुम्ही धरून राहिले. हे बघा इथे फणस काढतायत. किंवा आता बघा, हा आत्ता काढला. थोडा चानी खायत होती. पिकलाय हो, पिकलाय, मस्त पिकलाय. आणि हा वाला आता उद्या भाजीसाठी आणि परत परवासाठी एक काढायला पाहिजे, याच्यासाठी संकष्टीसाठी. हे बघा, आता हे फणस काढून ठेवलेले आहेत. आणि ते बघा तिकडे अजून पण फणस पिकायचे. आता वहिनी आल्यावर परत एकदा अजून भाजी होईल. बाकी सगळे गेलेत कनेडीला. आता नाश्ता वगैरे सगळं झालं, तुम्ही बघितलं. आता मुलं सगळी गेलीत कनेडीला. तर आता अक्का बोलली गावठी चिकन घेऊन येते, म्हणजे गावठी कोंबड्याचं मटण घेऊन येते बोली. तर आता ते घेऊन येतील मार्केटमधून. कनेडीचा बाजार आहे, सगळेच मुलं गेले. तुम्ही आता बघितलं, मंथन गेलाय. आणि मंथन आणि चिरागला मी अक्काला बोलली मंथन आणि चिरागला लवकर पाठवून दे, कारण की तिला थोडंसं कंबर वगैरे दुखते. तर ती डॉक्टरकडे जाऊन येणार आहे, थोडं लेट होईल. तर तोपर्यंत ती येईपर्यंत म्हणजे जेवण सगळं होईल अर्धं. म्हणून मी त्यांना बोलली मंथनला आणि चिरागला पाठवून दे पुढे. तर आता मंगेश पण उठलेत. नाश्ता झालाय तुमचा. आज नाश्त्यात काय होता? नाश्त्यात होते आंबोळ्यो. आणि आंबोळ्याबरोबर काय आहे, चटणी, चाय होती. चायच बरी लागतं. गावा केल्यावर चाय बरी लागतं. आता तुम्हाला मी काहीतरी सांगते आता. कारण आम्ही आंबे काढायला गेलेलो ना, तो म्हणजे व्हिडिओ तुम्ही बघितला, तर तुम्ही पण बघितला असेल. तर भाईने मी तिकडे चव्हाट्याकडे गेलेलो, तर तिथे ना जांभळा भरपूर धरलेली. तर नंतर जाऊन काढून घेऊन ये थोडीशी. हा,
तुला खावची आहेत काय होय होय मग आणतलंय ना. आणि सकाळी तुम्ही फणस पण आता काढतात ना, फणस हो, काढला तो फणस भाजी- दाखव ना सगळे दाखवलं दाखवलं. हा दाखवलं. आणि मला थोडीशी जांभळं आता म्हणजे ह्या सीझनची पहिली जांभळं. अजून तेवढी पिकली नाहीत पण जेवढी पिकली तेवढी बघते आता. सपना गोळी तर काढू आणू गोळी. तर मग आता ना घेऊन येतो मी. होय. मग बघूया कोण नाही तोशी टेस्ट करूया. कोण नाही नंतर तसं पोरग्यांका खाऊ. वाईच द्यायची. हा, बघूया आता घेऊन येतो मी जाऊन. हा चालेल चालेल. मंगेश ना जांभळं काढायला गेलेत आणि आता आलेत. बघे किती घेऊन आलेत ते मी तुम्हाला दाखवते. थांबा. हा ते बघा आता जांभळा घेऊन येतात. मगाशी मी त्यांना बोलली ना जरा घेऊन या जावं. थांबा. हा बघूया येता येत आता. हे बघा इथे आहेत. हे बघा काहीतरी आणतात. केळीचं पान फाटला. आणलंय मॉपशीट वर वर करा, वर दिसत नाही. आणतलंय तुका देतय ना आता वरती खिडकीसून आत देतय. ही घेऊ. थांबा थांबा. अरे बापरे आता पडणार सगळी खाली. नाही पडायची घरातच पडतली जा. एवढी भेटली. अरे वा पडली पडली. थांबा. केळीचं पानं फाटला तर सकाळचा असणार सोपाचा. ही बघा. थांबा तुम्हाला एकत्र करून दाखवते मी. ही बघा एवढी तरी भेटली. झाडावर चढून मरण आणलंय. देत. मग मरण देत. माझ्या पुरती भेटली बस झाला. झाडावर चढून आणलंय टिकली काही काही मोजून मोजून आणलंय माहिती आहे? हम्म. काय आता सांगतात, बायको खावची आहेत तर आणू बाई. मग येते आता. कोण नाही तोपर्यंत मी खाऊन घेते. ही बघा ही जांभळं घेऊन आलेत. मस्त आहे, टेस्ट छान आहे. तरी कोसोबर एवढी तरी भेटली. जाऊ देत उष्टावली तरी ह्या वर्षी. मस्त आहे. जांभळी जांभळी. आज माझ्या मॅक्सीचा कलर आणि जिबेचा कलर सेम झाला. हा मी पेरू खाते. पण पण आमच्या आमच्या झाडाचा झाडाचा. गावा गेलास की असत सगळे आपण पिकवलेला गायचा. टेन्शन नाही. जरा धुवा थोडीशी. बघूया आता जराशी खाऊया धुवून. जांभळा घेऊन आलेले ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि काकांना द्यायला गेले. काका म्हणजे माझे सासरे. तर मंगेशनं म्हटलं त्यांना थोडंसं नेऊन द्या. एक 4-5 त्यांना द्या आणि मला थोडीशी द्या बोलली. आता ते द्यायला गेले. काका मी आणि मंगेश तेवढे घरी आहेत. बाकी सगळी खनेडीला गेली आहे. तर आता ते चिकन आणलं की मग चिकन वगैरे बनवते. आणि आता डोसे पण बनवायचे. सकाळी नाश्त्याला डोसे बनवले होते ना तर ते मुलं होते की आली वाटतं. ऑटो तर आली आहे. ऑटो काय आले नाही येतील आता थोड्या वेळात मुलं. मग बघूया. मग चिकन बनवते. चिकनची रेसिपी पण तुमच्यासोबत खूप वेळा शेअर केलेली आहे. आता बघू शेअर केली तर करेन कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. मग बघण्यामध्ये काही इंटरेस्ट राहत नाही ना त्याच्यामुळे. पोरगी बघा. पोरगी आमची ना चौघा जण येली आता रिक्षात. बघा पोरगी आमची कनेडीसून बाजार करून येली. टेन्शन नाही आता. पोरग्यांका पाठवलं. आईनी अंक्याताई तेवढी राहिली वाटतं ना. हे काय साहेब आमचे बघा कसे बाजार करून इली आहेत. बघा म्हणजे पोरगी गे बाय 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 म्हणजे पोरगी इली गे बाय म्हणजे. थंड्याची मोठी बॉटल आणली नाही वाटतं. बघा कशी. बघा कशी आता येतील. बघा या बघा या विभा वरद म्हणतो आणि माझं बायू. पोरग्यांनी बाजार आणला. पोरग्यांनी माझ्या बाजार करून इली. बाबा बघा पोरगी आमची पोरगी आता एकटी जाऊ शकतो. भाई पेप्सी बघ. पेप्सी माझ ब्लॉगर. पोरगी इली बाजार करून. बाई 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 पोरगी दमली गे बाय माझी. खाऊ काय काय केलं. अरे वर चालत होता बाईचा हात पकडून असं वर. तू गावाला आला ना की एकदा पण तरी स्टोरी ऐकून घे पूर्ण. वर कसं चालत होता भाई हात पकडलेला. ते दोघं थांबले. मी बोलतो अरे चला चला आणि वर पाठी आला. ते चप्पल अडकले आणि मी पडलो असा. तरी हात ठेवला मी. तू गावाला आला ना की काहीतरी हातपाय मोडूनच जायचे. चला आता पाणी बिनी पिवा. चला काय भजी बिजी आणलास काय रे. त्यांना बोलतोय चला. आपण पण थांबायचं. चला कशाला. पेप्सी मी थांबले तो हात पाठी आला. वरच चिकन कसं झालं रे. चांगलं झालं. टेस्टी नाही. इकडे बघून सांग चांगलं झालं की नाही. चांगलं बनवलं ना. मम्मीपेक्षा चांगलं आहे. थोडंसं सांग ना. चांगलं आहे ना. मम्मीने चांगलं बनवलं का मामीने चांगलं बनवलं. हे तसं नाही सरळ मम्मी सांगायचं. डोळे बघू नको तू. थांब इथं.
इकडे ना जेवण वगैरे मी आता व्हिडिओ अपलोड करायला आलेली मंगेशची ते मावशी राहते तर त्यांच्या टेरेसवरती. तर इथे माकडं आली ती सगळी बघतायत बघ कशी. माकडं येऊन आता ना आंबे सगळे खातायत तर सगळी लाईनमध्ये इथे उभे राहून बघतायत. बायू चिराग पण व्हिडिओ अपलोड करतोय. शिट्टी घेऊन वाजवत आहेत. काय ग माकड खाई गेले ओ बघ. आता आले की काढून ठेवा तुम्ही आडीर घालून. कुठे गेला ग? दगडामध्ये ठेवायला सांगितली तुम्ही गेलं टाकून. खडे गेले खडे ते. ती लय उंच आहे ती काय काढतात. कुठे आहे ग? हा हा थांब थांब बघूया जरा. फुल भांडणं झाली भांडणं झाली. रायवळ आंबे होतो. हा रे तरी पण खायला होईल ना मग. अशी ढीगभर खातच मागतात एकच खातात. मामी हा बघ इथे हा बघ समोरच आहे. हा बघ दिसला दिसला. जो खराब आहे तो बरोबर टाक. हलवता बघ तो शेपटी. गेलो गेलो वर गेलो. आणि शेवटी माकडं बघा. भांडतच आहे भांडते ते ते बाबा आंब्यासाठी. तबो गोल्डन आंबा खावा असेल. भाई चांदी काय मेरे को दे दे. आता 6 वाजले आणि आता लादी पुसून घेते कारण की ना मुलं सगळी बाहेर गेले. नाही तर घरात असले मी सकाळची लादी पुसली तर सगळी नाचत राहतात आणि मग लादी खराब करून टाकतात. तर म्हटलं आता लादी पुसून घेते. तर मी इथे ना आता संध्याकाळीच लादी पुसून घेते कारण की ना सकाळी परत पुसायचं बोललं तर मुलं झोपलेली असतात तर त्यामुळे सगळी काही कामं जमत नाही. मग आता पटपट म्हटलं लादी पुसून घेते आणि मॉपनेच लादी पुसते कारण की एवढे म्हणजे पूर्ण घराची लादी पुसायला म्हटलं तर खंबारडा मोडून जाईल म्हणून मी मॉपनेच लादी पुसते. तर हा थोडासा पिळून घेण्याचा मॉप आहे. तर संध्याकाळची कसं आता मुलं खाली खेळायला गेली आहेत ना तोपर्यंत सगळं पटपट घरातली सगळी कामं आवडली झाडलोट केली. त्यानंतर पण संध्याकाळी परत जेवण पण असतं आणि सकाळी पुसायची बोलली तर मग मला मुलं झोपलेली असतात. मग मुलं कशी आता दिवसभर खेळतात ना तर त्याच्यामुळे सकाळी 10-11 पर्यंत झोपलेलीच असतात. कधी कधी लवकर उठतात. लाईट वगैरे गावाला कसं शक्यतो लाईटीचा प्रॉब्लेम असतो तर त्यामुळे कधी कधी लवकर उठतात नाहीतर मग झोपून असतात. मग जशी जाग येईल तशी उठतात. तर मग म्हटलं इथे पटपट लादी पुसून घेते मुलं नाहीत तोपर्यंत आणि थोडंसं हे जे केलेलं शूट केलं तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर हे इथे असे मॉपने मी आता लादी पुसून घेते. आणि जर तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडत असतील ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला गावचं काय बघायला आवडेल कोणती रेसिपी बघायला आवडेल तर ते पण सांगा. आणि चिकनची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे मी चिकनची रेसिपी जमदस्त मी शेअर करेन. आता आणेल ना अक्का त्यावेळेला. लादी वगैरे पुसली सगळं. उद्या सोमवार आहे ना म्हणून आज लादी वगैरे पुसली नंतर आता बाहेर आले. इथे जे सगळं साचलेलं होतं ना कचरा तो म्हटलं जरा आग लावून देते. इकडे पांदीतलं पण जरा झाडू मारली. इथे पण आग लावलेली बघा. इथे आता इथे हे जरा जाळून घेते. रोजच्या प्रमाणे मुलं इथे खेळत आहेत. ही बघा मंगेश पण आहे तिथे. हे बघा मंगेश. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.